अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 13 मार्च 2025ला होळी आहे। हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आपण संपूर्ण भारतामध्ये होळी ही अतिशय उत्साहाने साजरी केली जाते। आता होळीला हुताशनी पौर्णिमा सुद्धा म्हटले आहे। होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता गोष्टी, वाईट संगती, वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आहे। त्या होलिकामध्ये आपल्याला आपल्या वाईट गोष्टींचे दहन करायचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये होळी येण्याच्या आधी आपण आपल्या वास्तूमधील काही नकारात्मक गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत। आपण होळीच्या दिवशी बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो। बऱ्याच काही गोष्टी आहेत, मग ते आचार विचार, वागणूक असेल, घरातील एखादी वस्तू असेल, एखादं जर प्राणी जर तुमच्या घरात असेल तर त्याचं सुद्धा दहन आपण होळीच्या दिवशी करत असतो। मग त्याच्यासाठी नवीन वस्तू खरेदी करत असतो। त्याच्यासाठी ती घरातली नकारात्मकता आहे, घरातली जी काही दरिद्री आहे ती सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात महत्त्वाचं, होळी हा दिवस त्यागाचा आहे, वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा आहे। आता होळी म्हटलं तर बऱ्याच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीबंधन असतं, ज्याला आपण धुलवड असं म्हणतो, करी दिन असतो। ह्या दिवशी पितरांची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे। प्रत्येक राज्यात करतात असं नाही, प्रत्येक गावामध्ये करतात असं नाही। कसं आहे, गाव बदललं, भाषा बदलली की ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात। तर आपण सगळ्यात आधी आपल्या घरातील बरेच जण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घरात राहत असाल तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या घरात राहतात तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत। थोडक्यात काय, हे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत। सर्वप्रथम सुरुवात करते देवघरापासून। देवघर म्हटलं तर असंख्य फोटो असतात, ज्या फोटो आणि देवघराबरोबर पण इकडे तिकडे कुठेतरी देवांचे फोटो विचित्र ठिकाणी ठेवलेले असतात। तुम्ही आधी तर तुमच्या देवघरात जे फोटो लागणार नाही आहेत ते एका व्यवस्थित साईडला करा, एका ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून त्यांना त्याचा हात लागणार नाही, त्याला कोणाचा स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी देव तुम्ही ठेवून द्या। त्याचबरोबर जे देव तुमच्या घरात असतात, ज्या मूर्ती असतात, ज्या देवांचे फोटो असतात, इतकेच त्याला गंध लावलेला असतात की देवाचा चेहरा पण दिसत नाही, देवाचे डोळे दिसत नाही, देवांच्या डोळ्यामध्ये सुद्धा गंध गेलेला असतो आणि तेच फोटो आठवण नाही येत आई, याच्यामुळे तुम्हाला दोष लागतो। देवघर सुशोभित, नीटनेटकं, छोटंसं असावं, जास्त भारूड भरती करायची गरज नाहीये। तुमच्या घरात जे देवांचे फोटो आहेत, ज्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे। खूप फोटो असतात, अगदी त्याला चिटकून फोटो असतात, एकावर एक फोटो ठेवलेला असतो, याने तुम्हाला दोष लागणार आहे। देवाला गंध लावताना पण छोटासा गंध लावा, देवांचे डोळे दिसले पाहिजे। जर त्या डोळ्यांना जर तुम्ही गंध लावताय तर तुमच्या वास्तूमध्ये काय चाललंय देवाला ते कसं दिसणार। आता तुम्ही म्हणाल काही देवाला काही दिसत नाही का, देव तर संपूर्ण जगात आहे, संपूर्ण विश्वात आहे, संपूर्ण कणाकणामध्ये आहे, पण तुमच्या वास्तूमध्ये महाराजांचा फोटो आहे, कुठल्या पण देवाचा फोटो आहे, इतका मोठा त्याला गंधारी टिळा। आता बऱ्याच वेळा फोटोमध्ये सगळं दिसतं की किती मोठा गंध लावलेला आहे, किती मोठा त्या देवाचा पूर्ण चेहरा झाकला आहे। जर तुमच्याकडे खराब देवांचे फोटो झाले असेल तर व्यवस्थित साईडला ठेवा ना, आणि ते तुम्ही विसर्जित करा। आता बऱ्याच वेळा मंदिरामध्ये ठेवून देता, एखाद्या झाडाखाली ठेवून देता, काय होणार आहे, याने तुम्हालाच दोष लागणार आहे। देवाची मूर्ती सुद्धा जर खंडित झाली असेल, तर समजा देवांचे टाक खंडित झाले तर तुम्ही एकदा चेक करून घ्या। नंतर आता टाक तरी आपण बदलून त्याच्यात भर घालून नवीन टाक करू शकतो, पण मूर्ती जर खंडित झाली असेल तर त्याच्यातलं देव पण काढून घ्यावं। नंतर ती मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा व्यवस्थित ठिकाणी ती मूर्ती ठेवून द्यावी, कारण त्याच्यातलं देव पण तुम्ही काढलेलं असतं आणि नंतर ते तुम्ही नवीन देवांची मूर्ती, नवीन मूर्त्यांची स्थापना, नवीन देवांची स्थापना तुम्ही घरात करू शकता। हे काही महत्त्वाचे नियम आहेत जे देवघरासंदर्भात तुम्ही पाळले गेले पाहिजे। आता देवघरासंदर्भात झालं। ग्रंथ इतके घेतलेले असतात, काही ग्रंथांचे कवर तुटलेले असतं, काही ग्रंथांचे पान गळून पडले आहेत, तरी सुद्धा आम्ही ते वापरत नाही, तसेच ठेवलेले आहेत। ग्रंथ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ठेवा। ते ग्रंथ आहेत, ग्रंथ म्हणजे त्या भगवंतांचा आत्मा असतो, त्याच्यामध्ये ते ग्रंथ व्यवस्थित ठिकाणी ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे। ग्रंथ आणून फक्त ठेवण्यात अर्थ नाही, तर तुमच्याकडून श्रवण पठण झालं पाहिजे। तिसरं, आपण येऊया किचनवर। किचनमध्ये चिरलेल्या वस्तू, चिरलेल्या वाट्या, चिरलेली ताटं, मग त्या चिरलेल्याच असतात, अशी मधून कोच पडलेली असते तरी सुद्धा तुम्ही ते वापरता, याने तुमचा राहू केतू खराब होतो। मेन म्हणजे घरात दरिद्री येते, घरात नकारात्मकता येते, नको त्या गोष्टींवर वारंवार भांडण होत असतात, नको त्या गोष्टी वारंवार घडत असतात, ह्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। आणि ह्या वस्तू जर आपल्या घरात कधीच नको आहेत, कधीच म्हणजे कधीच नको। आता एखादी वाटी आहे, एखादी डिश आहे, एकदम चिरा आहेत, तर त्यात
तरी ते वापरायची, कारण माझी आठवण आहे. पण ह्या गोष्टीने जर तुम्हाला त्रास होत असेल तर काय कामाची ती आठवण. म्हणून घरात भांडे छोटे असावे, देव कमी असावे, पण व्यवस्थित असावे. एकतर मनुष्य जातीला दोष पटकन लागतात आणि त्यातून बाहेर पडायला खूप काही कष्ट असतं, तर खूप काही प्रयत्न पण करायचा असतो. तर म्हणून चिरलेल्या डिशा, वाट्या, ताट या गोष्टी नको. इलेक्ट्रिकल वस्तू म्हणजे घरात असतात, इलेक्ट्रिकल वस्तूंचा वापर करणं चांगलं आहे, पण बंद पडलेले इलेक्ट्रिकल वस्तू घरात असणं अजिबात चुकीचंच आहे. मिक्सर खराब झालाय, मग ते दुरुस्त करून आणा. मिक्सर किंवा एखादी कुठली पण इलेक्ट्रिकल वस्तू तुमच्या घरात असेल, बंद असेल, तर ती तुम्ही चालू करून ठेवून वापरणार असाल तर ते ठीक आहे. चालू करून घरात ठेवणं पण ठीक आहे, पण बंद वस्तू घरात ठेवणं, एखादं फ्रीज खराब झालं मग ते असंच ठेवलंय, एखादं मशीन खराब झालंय ते तर असंच ठेवलंय, तर ते चालू करा. चालू करून घरात ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण बंद इलेक्ट्रिकलच्या वस्तू घरात ठेवणं याने सुद्धा तुमचा राहू खराब होतो. या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत. जर तुमच्या घरात असेल तर त्या आवर्जून त्वरित घराच्या बाहेर काढा, व्यवस्थित करा. आणि मग त्या घरास त्याच्याबरोबर घरात कुलूप आहे तर चावी नाहीये, चावी आहे तर कुलूप नाहीये. म्हणजेच काय, तुमच्या घरात जर एक कुलूप असेल तर त्याला चावी असणं महत्त्वाचं आहे, किंवा एक चावी असेल तर त्याला कुलूप असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की घरात खूप कुलूप पडलेलं आहे, पण त्याच्या चाव्या सापडत नाहीत. मग त्या कुलपाची चावी करून आणा. तुम्ही ती ठेवता किंवा चावी आहे पण कुलूपच हरवलं आहे, मग ती चावी तुम्ही टाकूनच द्या. घरात कुलूप आणि चावी या दोन्ही गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. कुलूप आहे चावी नाहीये आणि चावी आहे कुलूप नाहीये असं चालत नाही, याने सुद्धा दोष लागतात. त्याच्याबरोबर बंद घड्याळ. एका माणसाला 4-4, 5-5 घड्याळ असतात, त्याच्यातले 3 घड्याळ तर बंदच असतात. घड्याळ हा तुमचा टाइम ठरवत असतो. तुम्ही घड्याळ फेकून द्या. मी असं नाही म्हणणार की 20-30 रुपये खर्च करा आणि ते घड्याळ चालू करा. चालू घड्याळ तुम्ही घरात ठेवा, काहीच हरकत नाही. पण जे घड्याळ बंद पडलेलं आहे, किंवा असं असतं ना की घरात की लवकर मुलांना जायचं असतं म्हणून टाइम आपण पुढे करतो, नाहीतर काही घराचं 12 वाजले असते तर त्यांच्या घरात 11:45, म्हणजे घड्याळ मागे पण असतं. पण कसं आहे, घड्याळ मागे पण नसावं ना, घड्याळ पुढे पण नसावं, आणि घड्याळ बंद पण नसावं, कारण तो तुमचा टाइम थांबवतो. म्हणून तुमच्या घरात जर घड्याळ असेल, लहान पोरांना पण आपण घड्याळ घेतो, मग ते घड्याळ चालू आहे का बघा, ते चालू करून आणा. मग तुम्ही बिंदास तुमच्या घरी ठेवू शकता. त्याचबरोबर खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांना पण चिरा पडलेल्या आहेत, किंवा एखादा टिपॉय आहे, टिपॉयची काच तुटलेली आहे, किंवा त्याचा पाय तुटलेला आहे. या कुठल्याही तुटक्या फुटक्या या वस्तू घरात ठेवायच्या नाहीत, याने प्रचंड दोष लागतोच. म्हणून या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही नकारात्मकता होलीमध्ये दहन केली, पण जर ह्या गोष्टी तुमच्याकडे नाही झाल्या, जर तुमच्या घरात ह्या गोष्टी असतील तर दोष लागतो. समजा आता घरातला नळ आहे, त्या नळाचं पाणी टप खाली पडतंय, तर खूप मोठा वास्तुदोष आहे. तुम्हाला तुमच्या घरातला नळ पहिला रिपेअर करून घ्या. घरातल्या नळातून पाणी पडता कामा नाही. कुठलाही असो, टॉयलेटचा असो, बाथरूमचा असो, किचनचा असो, तो गळता कामा नये. तो पहिले नीट करा, हे तुमचं काम आहे. त्याच्याबरोबर जी आपल्याकडे बादली असते, तर बादली कधी कधी खाली गळते किंवा कधी कधी वरून ती चिरते, तरी सुद्धा ती आपण वापरतो, हेच सुद्धा चुकीचं आहे. या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, याने तुमचे दोष वाढणार आहेत. मुख्य दरवाजा, सेफ्टी डोअर बघा, कधी कधी दारामध्ये गेल्यावर असा आवाज येतो, मग बघा दार लावताना सुद्धा हा दोष आहे. जेवढा तो आवाज येईल तेवढा तुमच्या घरातले क्लेश व कलह वाढत जातात, भांडणे होतात. म्हणून काहीच करायचं नाही. घरात तेल असतं ना, ते तेल तुम्ही त्याला लावून द्यायचंय, तो आवाज येणार नाही. किंवा ऑइल असतं, ते ऑइल 5-10 रुपयाला ते ऑइल मिळतं, ते सोडा, ते सुद्धा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. घरात मुलांच्या सायकली असतात, त्या सायकलीचे पाय तुटलेले आहेत, ती सायकल खराब झालेली आहे, अशा सायकली टाकून द्या. भंगारामध्ये सुद्धा द्या. एका माणसाला 4-4 शूज असतात, 4 सँडल असतात, पण ह्या सगळ्या चपला खरं तर लिमिटेड चपला असणं महत्त्वाचं आहे. चप्पल म्हणजे दरिद्रच असते, आणि आपण दरिद्री इतके वाढवत असतो की आम्हाला फॅशन आहे, आम्हाला आवडते, आम्हाला चपलांचं ग्रेज आहे, पण त्या गोष्टी तुम्ही वापरता का? चप्पल 1-2, आता प्रत्येकाने किती चपला घ्याव्यात हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरी पण सांगते की लिमिटेड चपला असणे आपल्या घरात महत्त्वाचं आहे. आणि तुटलेल्या चपला, चिरलेल्या चपला वापरू नये. तुटलेली चप्पल असेल तर ती नीट करावं, ती शिवून घ्या. आणि जर तुमचं बजेट असेल तर चांगलं घ्या ना, तुमची परिस्थिती असेल तर ती टाकून नवीन घ्या. नवीन चांगली चप्पल 200 ते 300 रुपयात चप्पल मिळून जाते, ती चप्पल तुम्ही वापरा. घराच्या बाहेर चप्पलांचा ढिगभर साठा असतो, त्या चपला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा. मग मला सांगा, आता चप्पल कुठे काढायची? तर घराच्या मुख्य दरवाजाच्या साईडला काढा.
म्हणजे मुख्य दरवाजासमोर समोरासमोर काढायची नाही आहे. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की म्हणून सांगते की ताई नेमकी चप्पल कुठे काढायची, मग चप्पल ही साईडला काढा, मुख्य दरवाजाच्या लेफ्ट साईडला काढा किंवा राईट साईडला काढा तरी पण चालेल. पण आपल्यामुळे कोणाला त्रास नाही होणार. शेजारच्या दारात चप्पल नाही काढायची. आपली चप्पल आपल्याच दारात किंवा जिथे आपण एखादं आपलं चप्पल शूज किंवा रॅक असतं, शू रॅक वगैरे, त्या ठिकाणी तुम्ही चपला ठेवू शकता. तर या काही नकारात्मक गोष्टी असतात ज्या घराच्या बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. नाहीतर याच्यामुळे दोष लागतो. आणि मग एवढं सेवा करतो आणि तेवढं करतो, पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा, ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतात का? घडत असेल तर त्या त्वरित बाहेर काढा, की जेणेकरून तुम्ही काही सेवा करत आहात, अर्चा करत आहात, त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.